नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये इकडे आता चक्क मोनिकाला आता अमृताने चहा बनवून दिलेला असतो. बबलू आणि सावलीसुद्धा तिथे चहा घेतात. तर आता अमृता मोनिकाकडे बघत म्हणते की वरसुद्धा चहा द्यावा लागेल ना. तर आता मोनिका म्हणते की 1 मिनटं, तू कशाला वर चहा देतेस आणि वर चहा देण्याची काय गरज आहे. आणि आत्ताच तुला चक्कर आलेली ना, अजून तू चहा घेऊन वर जायला गेली तर पायऱ्यावरून उगाच तोल जाऊन घसरून पडशील. सुशीला आहे ना आपल्याकडे, सुशीला वर नेऊन देईल चहा. आणि लगेच आता सुशीला म्हणते की मी देते वर चहा. आणि सुशीला आता चहा भरू लागते. तर इकडे अमृता आता बबलूसमोर येते. आणि इकडे आता अमृता म्हणते की बबलू, अरे ठरल्याप्रमाणे सगळं झालं आहे ना, ते इंजेक्शन बदलण्याचे वगैरे सगळं. तर आता बबलू म्हणतो की वहिनी, काय चक्कर येण्याची ॲक्टिंग केली राव तुम्ही. आणि बबलू म्हणतो 1 नंबर. अमृता म्हणते रे चल रे बबलू, तो काय माझी मस्करी करतोय का, नीट सांग, मस्करी तर करत नाही आहे ना. आणि बबलू म्हणतो अजिबात नाही अमृता वहिनी. तर अमृता म्हणते सारंगला आता कोणताही धोका नाही ना. आणि बबलू म्हणतो की काळजी करू नका, तुमच्या एका चक्कर येण्याने सारंग दादा आज जिवंत आहे. तर मोनिका बबलूकडे बघते. आणि इकडे आता अमृता म्हणते की मला उगाच एकटीला क्रेडिट देऊ नको, मी एकटीने काहीच नाही केलेलं, सगळं जे काही केलं ते आपण सगळ्यांनी मिळून केलं आहे. आणि इकडे आता मोनिकाला आठवतं ज्यावेळेस मोनिका सावली आणि बबलूला एक बेडरूममध्ये घेऊन येते. तर आता सारंगच्या बेडरूममध्ये आणताच इकडे आता सावली म्हणते की मोनिका, असे का मला इकडे घेऊन आलात तुम्ही. आणि मोनिका ओरडतच म्हणते की हळू बोल. बबलू म्हणतो अहो तुम्ही ओरडू नका, तुम्ही हळू बोला. मोनिका बबलूला म्हणते की तू तर बोलूच नको रे. आणि मोनिका म्हणते की आता मी तुम्हाला जे सांगते ना ते ऐका. तो डॉक्टर जो आलाय ना आणि त्याने जे आता इंजेक्शन सारंगला देणार आहे ना, ते इंजेक्शन खूप डेंजर आहे आणि त्यामुळे कदाचित सारंगचा जीवसुद्धा जाऊ शकतो. ते ऐकताच आता इकडे बबलू आणि सावलीला बसतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि सावली म्हणते की हे कसं शक्य आहे. आणि जर असं असतं तर तिलोत्तमा मॅडमने ना त्या डॉक्टरला घरामध्ये नसतं घेतलं. आणि मोनिका म्हणते की तो भैरवीचा माणूस आहे, तिने आणलेला तो भैरवीचा डॉक्टर आहे, कळतंय का. आणि मोनिका म्हणते की हे सगळं भैरवीने बोलत असताना मी माझ्या कानाने ऐकलंय सावली. इकडे आता मोनिका म्हणते की ज्या वेळेस भैरवीने प्लॅनिंग केलं, तिलोत्तमा आईला कसं माहीत असणार. आणि तुला या घराबाहेर हाकलण्याचं प्लॅनिंग आहे. दोघींचाही टार्गेट एकच आहे. सारंग जर पूर्ण शुद्धीवर आला आणि जर तो ठणठणीत बरा झाला तर तुला पहिलं या घराबाहेर काढायचं, असं त्यांचं प्लॅनिंग असताना आता ती भैरवी तिलोत्तमा मॅडमला कसं सांगेल, कारण तिलोत्तमा मॅडमला तिने अगोदरच मॅनेज करून ठेवल्याची आता इकडे मोनिका बोलते. आणि आता भोळी सावली म्हणते की चला मग आपण तिलोत्तमा मॅडमला सांगूयात. आणि लगेच आता मोनिका सावलीचा हात धरत म्हणते की काय तिलोत्तमा मॅडमला सांगूयात. आणि मोनिका म्हणते की ज्यावेळेस त्या तुला विचारतील तुला हे कसं कळलं, तर तू सगळ्यांच्या समोर त्यावेळेस माझं नाव घेणार का सावली. आणि मोनिका म्हणते की माझं नाव घेऊ नको, ऐक प्लीज, आणि आईला काही सांगू नकोस. तर आता बबलू म्हणतो की नाव घेतलं काय नाही घेतलं काय त्याने काय फरक पडणार आहे. आणि सावलीला मोनिकाचं बोलणं पडतं. सावली म्हणते की बबलू दादा या बरोबर बोलतायत आणि हे सगळं आता टाळण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करायला हवा. मोनिका म्हणते की तुला जे करायचं ते कर सावली, पण या सगळ्यांमध्ये तू माझं नाव येऊ देऊ नकोस, कारण ती बाई खूप डेंजर आहे भैरवी. आणि जर तिला कळालं तर ती मला काही जिवंत सोडणार नाही. आणि तिला जर कळालं ना ती तर मला इंजेक्शन सोडूनच दे, पण नागिनीसारखी डसेन. आणि विचार करत आता सावली म्हणते की कुणावरच हे येणार नाही, यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. बबलू म्हणतो सांग सावली वहिनी. आणि सावली आता तिचा प्लॅन मोनिका आणि बबलूला व्यवस्थित समजावून सांगते. प्लॅनप्रमाणे बबलू आता पटकन अमृताकडे येतो. आणि बबलू आता अमृताला म्हणतो की अमृता वहिनी, तो डॉक्टर आलाय ना, तो भैरवीचा डॉक्टर आहे आणि त्याने जर सारंगदादाला इंजेक्शन दिलं तर कदाचित सारंगदादाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. ते ऐकताच आता अमृताला धक्का बसतो. आणि बबलू म्हणतो की हा सगळा डाव त्या भैरवीने रचलाय. आणि बबलूकडे बघत अमृता म्हणते तू खरं बोलतोयस का. बबलू म्हणतो हो मी खरं बोलतोय. ते ऐकताच आता अमृता म्हणते किती नालायक बाई आहे, काय करावं या बाईला, आणि चक्क सारंगचा जीव घ्यायला निघाली. आणि अमृता म्हणते की आईसुद्धा तिचं का ऐकतात काय माहिती. बबलू म्हणतो की त्यांना समजून सांगणं ना खूप अवघड आहे. आणि बबलू म्हणतो की मी तुम्हाला काय सांगितलं करायचं ते लक्षात आहे ना. तर अमृता म्हणते चक्कर येऊन पडायचं. बबलू म्हणतो चक्कर येऊन तर माणूस पडतोच, पण ॲक्टिंग खरी वाटली पाहिजे अमृता वहिनी. आणि अमृता म्हणते की तीच ॲक्टिंग मला जमत नाही ना, कारण असं कधी खोटं नाटं मी केलेलंच नाही आहे. आणि बबलू म्हणतो की अमृता वहिनी काहीही करून आपल्याला सारंगदादाचा जीव वाचवायचा आहे.
तर आता अमृता म्हणते की सारंगचा जीव वाचवण्यासाठी बबलू मी काहीही करू शकते आणि मी ॲक्टिंग करायला तयार आहे आणि जेव्हा तुम्ही मला सांगताल तेव्हा मी चक्कर येऊन पडेल. बबलू म्हणतो वा वा आणि बबलू आता अमृताला ऑल दी बेस्ट करतो. आणि इकडे आता डॉक्टर हे आता सारंगच्या बेडरूममध्ये येऊन आता त्या औषधाची बाटली सगळी आता इंजेक्शनमध्ये भरतात आणि त्याच वेळेस भैरवी तिलोत्तमा ही डॉक्टरसमोर असतात. तर दरवाजातून मोनिका आणि सावली दोघीही आता ते बघतात. मोनिका आता सावलीला खुणावते तर सावली सगळं काही प्लॅनप्रमाणे ओके असल्याचे बोलते. आणि इकडे आता पटकन मोनिका ही आता ती सगळी तयारी होता क्षणी आता पटकन मोबाईल घेऊन बाजूला जाते. इकडे आता अमृता म्हणते की बबलू अरे पण मी इकडे चक्कर येण्याचं नाटक केलं पण त्यानंतर तिकडे डॉक्टरांनी जर सारंगला इंजेक्शन दिलं तर. आणि अमृता घाबरते. बबलू म्हणतो हे बघ अमृता वहिनी तू काहीच काळजी करू नकोस. बबलू म्हणतो की मोनिका वहिनीने एकदा फोन केला की लगेच तुम्ही चक्कर येऊन पडायचं आणि मी लगेच वर जाईन. आणि इकडे आता बबलू आणि अमृता दोघीही मोनिकाच्या फोन येण्याची वाट बघू लागतात. बबलू म्हणतो की अमृता वहिनी काही जरी झालं तरी आपल्याला सारंगदादाचा जीव वाचवायचा आहे. आणि अमृता म्हणते की हे सगळं करण्या अगोदर जर आपण आईला विश्वासात घेऊन सांगितलं तर. बबलू म्हणतो अमृता वहिनी तू वेडी झाली आहे का? जरी तू कितीही विश्वासाने सांगितलं तरी त्या भैरवीने आईला पटवून ठेवलंय आणि आई काही आपलं ऐकणार आहे का? आणि बबलू म्हणतो की आपण जर वर गेलो आणि तिलोत्तमा मॅडमला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर उलट आपणच तोंडावर पडणार अमृता वहिनी. आणि तेवढ्यात बबलूच्या मोबाईलवर मेसेज पडल्याचा आवाज येतो. पटकन बबलू खिशातून त्याचा मोबाईल काढतो आणि हसतच बबलू म्हणतो की मेसेज आला, चला अमृता वहिनी ॲक्टिंग करायला सुरुवात करा. आणि तेवढ्या तिकडे आता डॉक्टर औषधाच्या बाटलीतून आता इंजेक्शन भरताच आता ते इंजेक्शन चालू असलेल्या सारंगच्या सलाईनमध्ये सोडू लागतात. आणि सलाईनच्या बाटलीला इंजेक्शन आता टोचता क्षणी इकडे आता बबलू पटकन मोठ्याने डॉक्टर अशी ओरडतो आणि डॉक्टर अशी हाक मारताच आता डॉक्टर आणि सगळेजण पाठीमागे बघतात. ताबडतोब बबलू तिथे येतो आणि बबलू आता तिलोत्तमाला म्हणतो की तिलोत्तमा मॅडम अमृता वहिनीला चक्कर आली. आणि लगेच आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि लगेच आता भैरवी म्हणते की थांबा ना, अगोदर आपण सारंगवर ट्रीटमेंट तर करूया मग नंतर बघूयात. बबलू म्हणतो काय भैरवीजी, अहो तिकडे अमृता वहिनीला चक्कर आली, थोडं थांबा ना. आणि तिलोत्तमा म्हणते की तुम्ही लवकर चाला डॉक्टर. आणि ते इंजेक्शन तसंच तिथे टेबलवर ठेवून डॉक्टर आता त्याची पेटी घेऊन आता खाली जाऊ लागतो. आणि इकडे पटकन आता भैरवी डॉक्टर तिलोत्तमा सगळेजण बाहेर जाता क्षणी पटकन आता बबलू तिथे ठेवलेलं ते डॉक्टरने आता ते इंजेक्शन घेतो आणि लगेच आता बबलू ते इंजेक्शन सावलीकडे देऊ लागतो. तर सावली म्हणते नाही हे तुमच्याकडे ठेवा, तुम्ही लॅबमध्ये घेऊन जा आणि याचे रिपोर्ट्स घेऊन या. तर लगेच आता बबलू म्हणतो ठीक आहे. आणि पटकन आता बबलू ते इंजेक्शन आता पिशवीमध्ये टाकतो आणि कॅरीबॅगमध्ये ते इंजेक्शन टाकून जाऊ लागतात. सावली म्हणते 1 मिनटं, ते दुसरं याच्यासारखंच दिसणारं इंजेक्शन कुठे? तर डॉक्टर विचारतील ना. तर डोक्याला हात लावत बबलू म्हणतो अरे हो आणि आलोच असे म्हणत बबलू ते इंजेक्शन आणायला जातो. आणि लगेच आता ते दुसरं इंजेक्शन आता बबलू हे सावलीला देतो. ते इंजेक्शन बघता सावली म्हणते की पण हे ठीक आहे ना आणि डॉक्टरला विचारून आणलंय ना. तर बबलू म्हणतो हो. आणि पटकन त्या पहिल्या इंजेक्शनच्या जागेवर बबलू आता ते डुप्लिकेट इंजेक्शन ठेवतो. आणि इकडे आता पटकन बबलू म्हणतो की सावली वहिनी चला, ते इंजेक्शन तिथे ठेवून बबलू म्हणतो की चला नाहीतर त्यांना संशय येईल. आणि सावलीसुद्धा सारंगच्या रूममधून बाहेर निघून जाते. इकडे आता भैरवी आणि तिलोत्तमा त्यांच्या बेडरूममध्ये बसलेल्या असतात. आणि इकडे आता तिलोत्तमा ही भैरवीला म्हणते की मला एक गोष्ट कळत नाहीये, अर्धा नाही 1 तास होऊन गेला तरी माझा सारंग अजून शुद्धीवर आला नाहीये, काय करायचं आता भैरवी? आणि तिलोत्तमा म्हणते की तूच म्हणाली होती ना इंजेक्शन दिल्यानंतर अर्धा किंवा पाऊण तासात माझा सारंग शुद्धीवर येईल, नाही आला तो अजून आत्ता. आणि भैरवी म्हणते की हो तिलोत्तमा, अगं डॉक्टर म्हणाले होते की अर्धा पाऊण तासात शुद्धीवर येईल पण नाही आला तो. मला वाटतंय सारंगला ना अशक्तपणा आलाय आणि अशक्तपणा जास्त आल्यामुळे त्याला शुद्धीवर यायला वेळ लागत असेल तिलोत्तमा. आणि तिलोत्तमा म्हणते की अजून किती वेळ वाट बघायची? तर भैरवी म्हणते हे बघ तिलोत्तमा, जर तुला वाटत असेल तर आपण डॉक्टरांना विचारूयात. तिलोत्तमाकडे बघत आता भैरवी म्हणते की ते म्हणाले होते अर्धा पाऊण तासात शुद्धीवर येईल, पण मी ना आता डॉक्टरांना फोन लावून विचारते. आणि तेवढ्यात आता भैरवी फोन लावू लागतात. सुशीला आता तिलोत्तमा आणि भैरवीला चहा घेऊन येते.
तिलोत्तमा म्हणते की अशा वेळेला तर सुशीला म्हणते घ्या ना. आणि चहाचा कप हातात घेताच इकडे भैरवी डॉक्टरला फोन लावते आणि म्हणते की डॉक्टर, अहो मी भैरवी वजे बोलते आणि तुम्ही म्हणाला होतात ना आपल्या सारंगला अर्धा पाऊण तासात शुद्ध येईल म्हणून, पण अजूनही त्याला शुद्ध आली नाही आहे. आणि तेवढ्यात आता सुशीला ही इकडे आता भैरवीला म्हणते की भैरवीजी, बरं झालं तुम्ही डॉक्टरांना कॉल केला, एकदा त्यांना विचारा ना त्यांनी जे इंजेक्शन आपल्या सारंगला दिला ना त्याचं नाव काय. आणि भैरवी म्हणते की मी कशाला त्यांना इंजेक्शनचं नाव विचारू. तर आता इकडे पटकन सुशीला म्हणते की जर त्या इंजेक्शनने सारंग अजून शुद्धीवर आले नाही, तर अजून जर ते शुद्धीवर आले नाही तर आपण त्यांना दुसरा डोस देण्यासाठी ते इंजेक्शनचं नाव माहिती पाहिजे ना. तर तिलोत्तमा म्हणते बरोबर आहे. आणि मग आपण ते इंजेक्शन मार्केटमधून मागून घेऊयात आणि मग आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या हाताने ती इंजेक्शन देऊयात. तेव्हा विचारा ना त्या इंजेक्शनचं नाव. अशी सुशीला भैरवीला बोलतेच भैरवीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि लगेच आता गडबडतच भैरवी नाटक करत म्हणते की हॅलो डॉक्टर, ते इंजेक्शन आपण सारंगला दिलं ना, हॅलो हॅलो. आणि भैरवी फोन कट करते. तर तिलोत्तमा म्हणते काय झालं. तेव्हा आता भैरवी म्हणते की फोन कट झाला, बहुतेक नेटवर्कचा इश्यू असेल. आणि भैरवी म्हणते की मला काय वाटतंय तिलोत्तमा, त्या इंजेक्शनचा असर होत नाही, याचा अर्थ त्या इंजेक्शनने बहुतेक त्याचं काम व्यवस्थित केलं नसेल. आणि आता ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की तुझ्यावर मी अंतळा विश्वास जो ठेवला ना, खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली भैरवी. तिलोत्तमा म्हणते तू मला सांगितलं होतं ना डॉक्टर गॅरंटी देऊ शकतात म्हणून, आता कुठे गेली त्यांची गॅरंटी. आणि तिलोत्तमाकडे बघत भैरवी म्हणते तिलोत्तमा अगं काय बोलतेस तू. आता तिलोत्तमा म्हणते तुझ्यामुळे मी सावलीला देखील सांगितलं माझा सारंग आता बरा होणार आहे आणि तू निघून जा म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की सगळ्या माणसांच्या समोर तू आता मला तोंडावर पाडणार आहेस का भैरवी. सुशीला म्हणते की आई तुम्ही थोडं शांत व्हा ना. आणि इकडे आता सुशीला म्हणते की तुम्ही परत डॉक्टरांना फोन करून विचारा ना त्या औषधाचं नाव. तर भैरवी म्हणते नाही फोन कशाला, मी ना आता डायरेक्टली जाऊनच त्या डॉक्टराची भेट घेते. आणि असं कसं इतका वेळ झाला तरी अजून कसं काही रिॲक्शन व्हायना. आणि तिलोत्तमा म्हणते काय भैरवी तू. तर भैरवी म्हणते की त्या इंजेक्शनचा असर का नाही झाला, मी ना डायरेक्टली जाऊन विचारते आता. आणि भैरवी म्हणते की तू काळजी घे, मी लगेच जाऊन येते. आणि भैरवी तेथून आता काढता पाय घेते. आणि इकडे आता पुन्हा मोनिका आणि सुशीला खाली सावलीकडे येतात. तर विचार करत आता सुशीला म्हणते की त्या भैरवीचा प्लान ना आपण आईसाहेबांना कळायला हवा होता आणि आपण आईसाहेबांना सांगायचा का. तर मोनिका म्हणते काय बोलतेस तू. आणि लगेच आता मोनिका म्हणते हे बाई तुझी बुद्धी वापरायला जाऊ नकोस. आणि हे जरी आपण आईला सांगितलं ना आणि जर आईला हे सगळं कळालं तर लगेच जाऊन त्या भैरवीशी भांडतील. आणि लगेच आता भैरवीला त्यांनी जाब विचारताच भैरवी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्लान करत असेल ना. आणि मग मोनिका म्हणते की भैरवीने जर पुढचा प्लान केला तर मला सुद्धा कळणार नाही तिने काय प्लान केलाय तो. आणि लगेच आता मोनिकाने ते सांगता क्षणी सुशीला म्हणते की बरोबर आहे, हे तर माझं लक्षात कसं आलं नाही. आणि खरोखर ती बाई खूप वाईट आहे, चेहऱ्यावरून तर अगदी गोड दिसते. आणि सुशीला म्हणते की मोनिका ताई तुम्ही एकदम बरोबर बोलताय आणि आता सध्या काहीच करायला नको, नाही तर सगळंच आपल्या अंगाशी येईल. सुशीला म्हणते की तिला जो काही गोंधळ घालायचा ना तो घालू दे, आपण तिला ना मोकळीक देऊ. आणि मग पुढे तिचा काय डाव असेल तो आपल्याला अगोदरच कळेल. तर सावली म्हणते की बरोबर आहे तुमचं. आणि इकडे आता सावली म्हणते की बबलू दादा गेले ते इंजेक्शन घेऊन ते लॅबमध्ये टेस्ट करायला. आणि तेवढ्यात आता बबलू त्या इंजेक्शनची रिपोर्ट घेऊन येतो. आणि ते रिपोर्ट आता इकडे बबलू हे सावलीकडे देतो आणि म्हणतो की सावली वहिनी, मोनिका वहिनी बरोबर सांगत होते आणि विषारी आहे ते इंजेक्शन, विषारी केमिकल आहे त्यामध्ये. आणि जर ते सारंगदादाला दिलं असतं तर सारंगदादा डायरेक्टली वर गेला असता एका अर्धाच तासात. तर ते ऐकताच आता सुशीला आणि सावली तोंडाला हात लावते. आणि लगेच आता सावली ही मोनिकाचे आभार मानत म्हणते की थँक्यू मोनिका ताई, तुमच्यामुळे सारंगचा जीव वाचला. आणि सुशीला म्हणते की तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही आहे. हसतच मोनिका म्हणते की काहीही काय बोलताय, मला ना माझे कसले आभार मानताय. आणि मोनिका म्हणते की हे सुद्धा माझंच घर आहे ना मी, आणि या घरात सुद्धा माझीच माणसे आहे आणि हे सगळं मी माझ्या माणसांसाठी केलं. आणि मोनिका म्हणते की या घराने आजपर्यंत मला खूप काही दिलं, या सगळ्यांची एक छोटीशी परतफेड केली असं समजा. आणि हसतच मोनिका म्हणते या सगळ्यांचं आता मला खूप समाधान वाटतंय. आणि इकडे आता ते रिपोर्ट आपल्या हातात घेत मोनिका विचार करते की तुम्हाला हवं तेवढं माझं कौतुक करा, पण जर माझ्या वाटेच्या आड कुणी आलं तर हेच इंजेक्शन मी त्याला देईल. आणि इकडे आता सारंग हा बेडरूममध्ये झोपलेला म्हणजे बेशुद्ध असतो. तर सावली आता सारंगचं राखण करत रात्रभर जागीच असते. सावलीला तिथे आता डुकल्या लागू लागतात. पण पुन्हा आता सावली सारंगकडे बघते. आणि त्यानंतर आता सावली लगेच आता सारंगकडे बघत उठत सारंग समोर येते. सारंगचं सलाईन आता चेक करते आणि सारंगच्या कपाळावरून प्रेमाचा हात फिरवत पुन्हा आता सावली ही आता ग्लासमध्ये पाणी बघते. पण ग्लासमध्येही पाणी नसतं आणि त्या
पाण्याच्या जारमध्ये सुद्धा पाणी नसतं. सारंगकडे बघत आता सावली पाणी आणायला जाऊ लागते आणि इकडे आता सावली ही पाणी आणायला खाली जाते. तर खाली आता हॉलमध्ये अंधार असतो आणि तेवढ्यात आता लाईट चमकतो. तर सावली आता दरवाजाच्या दिशेने जाऊ लागते. तर त्याच वेळेस पटकन आता दरवाजा उघडून राजकुमार दरवाजात आलेला असतो. सावली म्हणते कोण आहे, अंधारात व्यवस्थित दिसत नसतं. तर सावली आता मारण्यासाठी कोण आहे असे विचारत जार उगारते. पण जार उगारता क्षणी आता राजकुमार पुढे येतो आणि सावली राजकुमारला बघते. डोळे झाकत आता सावली म्हणते राजकुमार सर तुम्ही होय. तर आता राजकुमार म्हणतो काय झालं, मी रात्री वगैरे येऊ शकत नाही का, घर माझंच आहे ना. सावली म्हणते हो हो तुम्ही येऊ शकता, घर तुमचंच आहे. आणि सावली म्हणते की तुम्ही येणार आहात म्हणून मोनिकाताईंनी तसं कळवलं नाही. तर आता राजकुमार म्हणतो की तिला सरप्राईज द्यायचं होतं पण ॲक्च्युली मला सरप्राईज मिळालं. आणि त्यानंतर आता सारंगची तब्येतीची चौकशी करत आता राजकुमार म्हणतो की सारंग कसा आला आहे आणि तो शुद्धीवर आलाय का. तर सावली म्हणते नाही ते शुद्धीवर नाही आलेत अजून. तर राजकुमार म्हणतो की चल मग मी त्याला भेटून येतो. तर सावली म्हणते आत्ता नको, आत्ता ना खूप रात्र झाली, उद्या तुम्ही त्यांना भेटायला या. आणि सावली म्हणते तुम्हाला काही खायला हवं आहे का. तर राजकुमार म्हणतो की आता वाजले किती बघ, चल झोपतो मी. पण लगेच आता राजकुमार म्हणतो तुझा मुलगा पण आला आहे ना. सावली म्हणते काय. तर राजकुमार म्हणतो मोनिकाने मला सांगितलं तुझा मुलगासुद्धा आला आहे म्हणून. आणि राजकुमार म्हणतो की आबीर नाव ना त्याचं, त्या दिवशी भेटला होता आणि आज आहे ना तो. तर आता सावली म्हणते हो हो आहे ना इथेच. आणि राजकुमार म्हणतो की त्यालासुद्धा भेटतो आणि सावलीला राजकुमार गुड नाईट करतो. आणि इकडे आता राजकुमार बेडरूममध्ये येताच आता तंतन करत चहा घेऊन आता मोनिका राजकुमारला चहा देते. तर आता राजकुमार म्हणतो की मेंदळ्यांची नवी मालकीण चक्का चहा घेऊन आली. मोनिका म्हणते एकतर इतक्या दिवसांनी आला, वरून रात्री आला, मला कळवलंसुद्धा नाही. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की अरे याला सरप्राईज म्हणतायत आणि मी सरप्राईज घेऊन आलो आणि दरवाजा उघडला तर काय सावली समोर, मला सरप्राईज मिळालं. मोनिका म्हणते की मी तुला सांगितलं नव्हतं का ती सावली इथे आली आहे म्हणून. आणि इकडे आता मोनिका म्हणते की ती सावली बिवली जाऊ दे, आता तुझ्या कामासाठी गेला होता ते काम झालं का. तर विचार करत राजकुमार म्हणतो हा हो झालं. आणि मोनिका म्हणते की इकडे तू गेल्यानंतर कसं झालं माहिती आहे ना. तर राजकुमार म्हणतो सारंगचा ॲक्सिडेंट झाला. मोनिका पण सारंगचा ॲक्सिडेंट कसा झाला. तर मोनिका म्हणते मला काय माहिती. राजकुमार म्हणतो की तुला जरी माहिती असलं तर खरं थोडंच सांगणार का तू. आणि उठून उभा राहत राजकुमार म्हणतो खंड्या मेलाय तुला माहिती आहे ना. तर मोनिका म्हणते काय. आणि मोनिकाला धक्का बसतो. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी ओवी ही आबीरला उठवायला येते आणि आबीरला झोपेतून उठवताच आता सावली तिथे येते. आणि इकडे आता झोपेतून उठताच आबीर प्रेमाने सावलीला मिठी मारतो आणि म्हणतो की आई. पण पुन्हा रागावत आबीर दूर जातो आणि म्हणतो की आई तू अलीकडे फार बदललीस आणि तू आम्हाला सुपर हिरोला भेटूच देत नाहीये ना. आणि ओवी सुद्धा म्हणते की तुम्ही आता आम्हाला विसरलात. आणि सावली म्हणते की ओवी तुला तुझ्या बाबा असे अंथरुणात पडल्यामुळे बरं वाटतंय का. नाही ना. मग तुला वाटतंय ना तुझे बाबा परत पहिल्यासारखी पूर्वीसारखी फिरायला यावेत म्हणून आणि तुझ्यासोबत ते आनंदाने खेळावेशी तुला वाटते ना. आणि सावली म्हणते की आत्ता त्यांना आरामाची गरज आहे आणि तुम्ही जर त्यांना भेटायला गेलात तर त्यांना त्रास नाही का होणार. आणि ते बरे झाले शुद्धीवर आले की मग मीच तुम्हाला त्यांच्याकडे भेटायला नेईल. तर ओवी आणि आबीर खुश होतात. आणि लगेच आता सावली म्हणते की तोपर्यंत तुम्ही विठुरायाची प्रार्थना करायची आणि चला आता स्कूलला जायचे, आवरायला घ्या असे म्हणत ओवी आणि आबीर आता पळतच आवरायला जातात. आणि इकडे आता अमृता, बबलू आणि सावली पुन्हा एकत्र येतात. तर अमृता म्हणते की आपण त्या इंजेक्शनचे रिपोर्ट आईला दाखवायची का, म्हणजे त्या रिपोर्टवरून तरी आईला विश्वास पटेल. तर सावली म्हणते की नाही अमृता वहिनी, तरीसुद्धा आपला प्लान फिसकटेल. तर अमृता म्हणते मग काय करायचं. तर सावली म्हणते त्यासाठी आपल्याला दुसरा विचार करावा लागेल. इकडे आता राजकुमार भैरवीकडे येतो आणि भैरवी समोर आता बसतच राजकुमार पहिलाच प्रश्न भैरवीला विचारतो की सारंगचा ॲक्सिडेंट कसा झाला. तर भैरवी राजकुमारकडे बघते. आणि इकडे आता तिलोत्तमा ही बेडरूममध्ये सारंगचा विचार करत बसलेली असताना सावली आता तिथे येते आणि म्हणते की तिलोत्तमा मॅडम, मला तसं तुम्हाला बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे, पण मी तुम्हाला एक सांगू का. तर तिलोत्तमा आता सावलीकडे बघते. इकडे आता आबीर कुणालाही न सांगता ओवीला घेऊन आता पंढरपूरला सारंग बरा होण्यासाठी जाता इकडे आबीर कुठे दिसत नसल्यामुळे सावलीला धक्का बसतो आणि सावली ही तिलोत्तमाकडे येते. सावली आता तिलोत्तमाला सत्य सांगत म्हणते की माझी मुलगी यात मागं जन्म देता क्षणी आता कुणीतरी नेली होती आणि आता माझा मुलगा गायब असला आहे. तर आता तिलोत्तमाला सावलीने ते बोलताच आता तिलोत्तमाचा सावलीला संशय आलेला असतो. आणि त्याच वेळेस म्हणजे ही दुसरी तिसरी कोणी नसून ओवी ही सावलीची मुलगी असल्याचे सत्य तिलोत्तमासमोर येताच उडालेला असतो तो धमाका.